अरे बाळा काय झालं? त्या तुला बाबाकडे घेऊन जातो. बाबा 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 तू घाबरू नकोस. तुझ्या समस्येचे निराकरण करण्यासाठी पंधरा दरबार बाबाले जय जय बाबा मालक त्याकडे उपाय आहे. त्यासाठी एक नाव तुझ्याकडे आणि थोडासा निधी घेऊन आले आणि तो सामान सगळे घेऊन ये. आपण पूजा करू. तुझे समस्या निराकरण लगेच जाईल. लगेच जा आधी सामान घेऊन ये. ठीक आहे बिजली. अरे अरे काय झालं? काय झालं? सकाळी उठला केलं हा मी बाबांकडे गेला होता हा. आणि मला सांगितले कोंबडा घेऊन ये पैसे घेऊन ये आणि 2 झाडे घेऊन ये हा. म्हणून मी साहित्य घ्यायला चाललाय. वस्तू घ्यायला चाललाय. हो काय? हो. अरे थांब 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 थांब. पण आपण जर विचार करणार की का कोंबडा आणि तेच का लागतं बरं? लोक म्हणतात ना हा लोक काय म्हणतात देवाला मात्र ते खरं होत असतं का? आपण बाबाकडे यायला पाहिजे. बाबा काहीतरी तुला मोठं सांगतो. चालेल. बाबा बाबा मी सामानाचा आलेला होता तेव्हा निलेश भेटला. निलेश म्हणाला चला आपण बाबांकडे जाऊ. हे काय असं आमच्यासारखं काय नसतं असं. बालक काय यायला सांगितलं तुम्ही? समासावी बाबा समासावी. तर तुम्ही याला असं कसे सांगता की लाल कलरचा कोंबडा बकरा आणि ते रागे तुझ्याकडे काय पुरावा आहे? अरे बालू माझ्याकडे पुरावा नाही. त्यांना लोकांचा विश्वास दिल्ली मुंबई यासारख्या ठिकाणाहून बाबाकडे मागच्या जगाला अरे इकडे इकडे मला वाटतं बाबांची एक प्रकार आहे. कारण ते लोक कसे आपल्यामध्ये काही सांगतात कसेही सांगतात. आपण याला पोलिसांकडे द्यायला पाहिजे. आपल्याला पैसे दिले असते. हाच तर खरा बदल आहे. थँक्यू.